नमस्कार, मी सुशांत शेलार. अभिनेता, निर्माता आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा प्रमुख कार्यवाह आहे आणि त्याशिवाय मी शिवसेना पक्षाचा सचिव आहे. आणि आज ही पत्रकार परिषद बोलवण्यामागचं कारण असं की नुकत्याच चित्रपट महामंडळाच्या निवडणुका या 7 जूनला पार पडणार आहेत आणि त्या निवडणुकाच्या अनुषंगाने जे सध्या आरोप प्रत्यारोप जे सुरू आहेत त्याविषयी मला असं वाटतं की आपण सगळ्यांना अवगत करावं आणि महामंडळाच्या वतीनं आणि प्रमुख कार्यवाह म्हणून या चित्रपट महामंडळाचा आजीव सभासद म्हणून काय म्हणणं आहे हे आपल्या समोर मांडावं. ज्या काही गोष्टी सुरू आहेत आज त्याची छाननी होऊन आज उमेदवारी अर्ज जे काय असतील त्यातले पात्र उमेदवार कोण आहेत ते काही वेळानंतर जाहीर केले जातील. आणि ज्या पद्धतीनं मी जे तुमच्या मार्फतच विविध वृत्त वाहिन्या आणि सोशल मीडियावरती ज्या गोष्टी पाहिल्या त्या अनुषंगानं मला आज काही गोष्टी इथे बोलाव्याशा वाटतात. त्या म्हणजे आदरणीय विजय पाटकर यांनी माजी संचालक आहेत त्यांनी जे भाष्य केलं चित्रपट महामंडळाविषयी आणि 10 वर्षांमध्ये आम्ही काय केलं याविषयी, तर प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की त्या 10 वर्षातले 2.5 वर्ष ते स्वतः संचालक होते आणि स्वतः ते महामंडळामध्ये काम करत होते. त्या 2.5 वर्षानंतर मी जी केस दाखल केली होती फेर मतमोजणीची, ती फेर मतमोजणी झाली आणि त्याच्यामध्ये मी 16 मतांनी निवडून आलो. आणि त्या 2.5 वर्षामध्ये उरलेल्या जवळजवळ आम्ही चित्रपट महामंडळाचं कोल्हापूरमधलं अद्ययावत ऑफिस महामंडळाच्या नावावरती खरेदी केलं. त्यानंतर मुंबईमध्ये अंधेरी सारख्या ठिकाणी एक अद्ययावत ऑफिस महामंडळाच्या नावानं खरेदी केलं आणि विविध योजना विविध गोष्टी या महामंडळाच्या वतीनं राबवण्यात आला. पुण्यात सुद्धा एक मोठं ऑफिस महामंडळाच्या वतीनं खरेदी करण्यात आलं आणि ती पारदर्शकता त्याबाबत सुद्धा ठेवण्यात आली. त्याच्यामुळे एक मोठी जवळजवळ एक 5-6 कोटी रुपयांची मालमत्ता ही जी झाली ती त्याच्या पुढच्या 2.5 वर्षामध्ये झाली. पाटकर यांना पाय उतार झाल्यानंतर किंवा ते असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींच्या बद्दल माहिती त्यांना देण्यात आलेली होती. आणि तर मला असं प्रामुख्याने सांगावंसं वाटतं की 10 वर्षात त्यांनी काय केलं तर हे एक जिवंत उदाहरण आहे. विविध योजना असतील विविध उपक्रम असतील हे महामंडळाच्या वतीनं राबवण्यात आले. जो एक कोल्हापूरमध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये कलाकारांचा सन्मान केला जातो आणि त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो असा पुरस्कार सोहळा सुद्धा करण्यात आला. आणि साधंच गोष्ट सांगायची झालं तर मुळात पाटकरांना हे बोलण्याचा कितपत अधिकार आहे याविषयी मला एक प्रश्न पडतो. कारण ते स्वतः जेव्हा अध्यक्ष होते आणि त्यावेळेचे जे सगळे संचालक होते 2016च्या पूर्वी आम्ही संचालक होण्यापूर्वी 10 ते 15 या कालावधीमध्ये तेव्हा त्यांनी माझा पुरस्कार नावाचा एक पुरस्कार सोहळा आयोजित केला, मानाचा मुजरा नावाचा चित्रपट महामंडळाच्या वतीनं. आणि जवळजवळ 10 ते 15 लाख रुपयामध्ये तो कार्यक्रम व्हायला हवा होता आणि जवळजवळ 45 लाख रुपये 57 लाख रुपये त्या कार्यक्रमासाठी खर्च केले. आणि त्या मुद्द्यावरून जी जनरल बॉडी झाली त्या जनरल बॉडीमध्ये तो मुद्दा खूप गाजला आणि तो मुद्दा उपस्थित केल्यानंतर माझे मित्र ज्येष्ठ आहेत पण तरी सुद्धा आमचे मैत्रीपूर्वक संबंध आहेत, त्यांना रिक्षातून पलायन करायला लागलं होतं. ते बहुतेक या गोष्टी विसरले असतील आणि सभासदांनी त्यांना वारंवार विचारणा केली. त्याच्यानंतर संचालक मंडळ जेव्हा आमचं स्थापन झालं तेव्हा चॅरिटीनी त्यांना आदेश दिला होता, कोर्टाने आदेश दिला होता की त्याच्यामध्ये जी तफावत दिसून आली ती 10,78,000 रुपयाची दिसून आली आणि ते महामंडळात जमा करायला सांगितले होते. आता महामंडळात जमा करणे आणि काहीतरी शाब्दिक कोडी हे करून त्यांनी परत तो दावा हे केला, फिरवला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याची दुरुस्ती करून काही आठवड्यातच त्यांना आणि रवींद्र बोरगावकर व्यवस्थापकीय संचालक आणि ते सगळे जे काही संचालक होते 12 त्या 12 संचालकांना सांगितलं की हे बोरगावकरांच्या मार्फत तुम्ही महामंडळामध्ये ही रक्कम जमा करा. ती रक्कम 2022ला जमा करायची होती. आता जवळजवळ 2026 उजाडलेलं आहे, अजूनपर्यंत ती रक्कम जमा झालेली नाहीये. आणि महामंडळाच्या घटनेनुसार म्हणूनच
अध्यक्षांनी ते जे 12 संचालक होते ज्यांच्यावरती आरोप झाले आणि ते सिद्ध झालं आणि हायकोर्टाने त्यांना आदेश दिला, कोर्टाने, माननीय कोर्टाने जेव्हा आदेश दिला, या सगळ्याच्या अनुषंगाने घटनेनुसार त्यांचं सभासदत्वच रद्द केलेलं आहे. जर मुळात सभासदत्वच रद्द झालेलं असेल तर निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार प्राप्त होतो का नाही होतो हे जरा तपासणीचा आणि संशोधनाचा विषय आहे. दुसरा मुद्दा असा की बऱ्याचशा लोकांनी सांगितलंय की आता कुठल्या तरी मंत्र्याच्या दबावामुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही. मी स्वतः शिवसेनेमध्ये आहे आणि मला असा कुठल्याही प्रकारचा दबाव आला नाही आणि मी राजकीय पक्षाशी संबंधित आहे. मला कुठल्या मंत्र्यांनी फोन केला नाही, किंबहुना माझं कुठलंही पॅनल अजून ठरलेलं नाही. त्याच्यामुळे जर काय दबाव आणायचं झालं असतं तर मलाही आणता आला असता, म्हणजे माझ्यावरही आणता आला असता. पण मी स्वतः गुरुवारी आलो कारण मला महामंडळामध्ये काम करण्याची इच्छा आहे. मी स्वतः आलो, स्वतः मी माझा अर्ज दाखल केला. जर का पाटकर साहेबांना त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता, त्यांना महामंडळाविषयी इतकी कळकळ होती, इतकी तळमळ होती, तर त्यांनी स्वतः येऊन अर्ज दाखल करायला हवा होता. त्यांना कोणी रोखलं होतं का? त्यांना कोणी किडनॅप केलं होतं का? त्यांना कोणी बांधून ठेवलं होतं का? किंवा त्यांनी ज्यांच्या मार्फत हा अर्ज पाठवला, ज्यांच्याकडे पाठवला, त्यांना कोणी डांबून ठेवलं होतं का? त्यांना कोणी धमकी दिली होती का? त्यांचं नाव घोषित करावं. कुठल्या मंत्र्यांनी दबाव आणला, कुठल्या मंत्र्यांनी फोन त्यांना केला, हे कॉल रेकॉर्ड मध्ये त्यांनी दाखव. असाच कुठल्याही मंत्र्यावरती असा त्यांनी आरोप करणं, मग तो आमच्या पक्षाचा असेल, भारतीय जनता पार्टीचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, कुठल्याही मंत्र्यावरती आरोप करणं चुकीचं आहे. जर का कुठल्या मंत्र्यांनी कॉल केला असेल, कुठल्या ओएसडीने कॉल केला असेल तर त्यांचं नाव घ्यावं, कॉल रेकॉर्डमध्ये त्यांचं हे दाखवावं, प्रूफ दाखवावं. त्यामुळे अशा वायफळ गोष्टी करायच्या आणि त्यांना जे काही लोक बाकीचे आमचे विरोधी पक्ष जे काही समर्थन देतात, ह्यांचा जो काय कलाकारांविषयी जो अतीव प्रेम अचानकपणे जागं झालंय, तर मला असं वाटतं की त्यांनी या सगळ्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये तोंड घालण्यापूर्वी आधी विचार करावा आणि या सगळ्या गोष्टींची सत्यता पडताळून घ्यायला पाहिजे. राहिला गोष्ट विषय आमच्या नीलम शिर्केंचा. नीलम शिर्के या आमच्या नाट्य परिषदेच्या सदस्य आहेत. त्यानंतर आमच्या बालरंगभूमी जी आमची हे आहे, संस्था आहे, जी नाट्य परिषदेची संलग्न आहे, त्याच्यामध्ये त्या अध्यक्ष आहेत. त्यानंतर 30 ते 35 वर्ष ती मुलगी अभिनेत्री म्हणून काम करते. मी लोअर परलमध्ये राहतो, ती लालबागला MD कॉलेजला एकांकिकेपासून सुयोग्य अशी मधनं तिचा नाटकाचा प्रवास मी स्वतः पाहिलेला आहे. आज गेली 2 वर्ष ती बालरंगभूमीचं काम इतक्या जोमाने करते आणि तिला जर का अभिनेत्री म्हणून वाटलं असेल की मी चित्रपट महामंडळामध्ये जाऊन माझं योगदान द्यावं, त्यात काय चुकीचं आहे? त्याच्यामध्ये ती कुठल्या मंत्र्याची पत्नी असण्याचा काय संबंध येतो? तिला हा अधिकार नाही आहे का चित्रपट महामंडळाची निवडणूक लढवण्याचा? आणि त्याच्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली हे असे तथ्यहीन आरोप करण्यामध्ये काहीच पॉईंट नाही. आणि ती गेले 30-35 वर्ष काम करते आणि मला असं वाटतं की तिची भूमिका लवकरच जाहीर करेल. पण अशा पद्धतीनं राजकारण करून एखाद्या स्त्रीवरती चिखलफेक करायची आणि तिची बदनामी करायची, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आणि संस्कारामध्ये बसणारं नाहीये असं मला वाटतं. मुळात पाटकरांच्या या मानाचा मुजरा हा पुरस्कार सोहळा जो वादातीत झाला त्याच्यानंतरच या कोर्ट कचेऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर वारंवार विविध प्रकारच्या केसेस टाकायच्या आणि मग त्याच्यासाठी कोर्टात मी तुम्हाला वेळ सांगतो, आमचा जो कालावधी होता त्याच्यामध्ये मॅक्झिमम वेळ आमचा कोर्ट कचेऱ्यामध्ये गेलेला आहे. आणि तुम्ही जे म्हणताय की वेतन दिलं नाही, तर असं अजिबात झालेलं नाही आहे. कारण शासनाच्या काही गोष्टी आहेत ज्या चॅरिटीने जे आदेश दिले आहेत ते आदेशाचं पालन करणं, जर का तो अधिकारच आमच्याकडे नाही आहे, आम्हाला जर का न्यासाने तो अधिकारच दिलेला नाही की कुठलाही व्यवहार करायच्या आधी आम्हाला विचारा असं सांगण्यात आलेलं आहे, तर आम्ही व्यवहार केल्यानंतर उद्या जर का आम्हाला शिक्षा झाली तर त्याला जबाबदार कोण राहणार? आमच्या हातात जेवढं आहे, म्हणजे ऍज अन प्रमुख कार्यवाह म्हणून किंवा उपाध्यक्ष म्हणून किंवा आमचे सुद्धा
या गोष्टीत काही मतभेद झाले होते 2-3 वर्षापूर्वी. आणि प्रत्येक ठिकाणी राहिल्यानंतर, माणूस एका घरात राहिल्यानंतर सुद्धा मतभेद होतात. पण काही मिसअंडरस्टँडिंग जे असतात ते समोर बसल्यानंतर सॉल्व्ह करता येतात. तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारलात त्यालाच अनुसरून मी तुम्हाला सांगतो की हा जो मानाचा मुजरा कार्यक्रम आहे, याच्या विरोधामध्ये त्यावेळेचे माजी अध्यक्ष, मला वाटतं भास्कर जाधव आणि बाळा जाधव यांनी कोर्टामध्ये हे केली होती, केस दाखल केली होती. आणि त्याला अनुसरूनच तो 10,78,000 रुपयाचा घोटाळा किंवा जे पण काय, मला 10,78,000 बोलायला पण कसं तरी वाटतं, कारण ते आमच्या बरोबरच काम करतात. पण शेवटी सध्या परिस्थिती आहे, त्याच्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे आहेत याचाही विचार करावा. आणि जर का तेवढंच जर का हे असतं तर ते 10,78,000 रुपये भरून त्या गोष्टी हे करता आल्या असत्या आणि त्यांचं सभासदत्व घटनेनुसार रद्द करण्यात आलेलं आहे. मग मुळात त्यांना तो अधिकार आहे का? आणि त्यांना कोणी डांबून ठेवलं होतं, त्यांचे कोणी हात बांधून ठेवले होते का, त्यांना कोणी पळवून नेलं होतं किंवा त्यांच्या माणसाला कोणी पळवून नेलं होतं, तर मला सांगा, तुम्हाला सांगा, नाव घेऊन सांगा. मग हे तथ्यहीन आहेत आणि बिनबुडाचे आरोप आहेत. पण अशा पद्धतीनं एखाद्या स्त्री कलाकाराला टार्गेट करणं आणि चिखलफेक करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. दरवर्षी म्हणजे दर पंचवार्षिकला तर 10 वर्षानंतर लागते. भ्रष्टाचाराचे आरोप होतच असतात, राजकारणामध्ये हे चालू असतं. परंतु फक्त आरोप करू नका म्हणतो मी विरोधकांना. तुमच्याकडे पुरावा दाखवा, पुराव्यासहित आरोप करा आणि तो सिद्धही करून दाखवा. इलेक्शन आली की फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आरोप आरोप असले धंदे बंद करा म्हणून सांगा विरोधकांना. आणि सांगतोय तुमच्या मार्फत, आम्ही तुमचा भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवू शकतो आणि दाखवलेला आहे. त्याचे डॉक्युमेंट्स आता येतील, तुम्हाला देतो मी. पहिली गोष्ट म्हणजे, आणि जे पाटकर साहेब जे वक्तव्य करतायत ते त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे. पूर्णतः त्यांची गणित चुकलेली आहेत. कारण की ज्यांच्याकडे त्यांनी फॉर्म दिला त्याचं नाव हे मला माहिती आहे. इथून ते मुंबईला गेले, किती जण होते तेही मला माहिती आहे. तिथून ते फॉर्म घेऊन आले तेही मला माहिती आहे. ते कुठल्या हॉटेलच्या कुठल्या रूम मध्ये ठेवले हेही मला माहिती आहे. आणि ज्या वेळेला फॉर्म भरायची वेळ आली तर त्याच लोकांनी ह्यांचा फॉर्म भरला नाही. समजलं का? जे काळे धंदे करणारे लोक आहेत त्यांच्याकडेच हे सगळं केलं यांनी, आणि त्याच काळे धंदा करणारी यांच्या तोंडाला काळं फासलं. आणि हे आरोप करतायत कोणावर? कार्यकारिणी नाही, मंत्र्याच्या ओएसडीने काय धमकी दिली आणि धमकी दिली, प्लस मला फॉर्म भरू दिला नाही. अध्यक्ष आणि पूर्ण कार्यकारिणी मी आलो, आमचे प्रमुख कार्यवाह आले, अध्यक्ष आले. वा रे वा, हा न्याय कुठला आहे? तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुमचा फॉर्म तुमच्याच लोकांनीच बाद केलेला आहे. फक्त हे तुम्ही सांगा ना, मी कुणाकडे फॉर्म दिला त्याचं नाव घ्या आणि कोण भरणार होतं ते सांगा ना आम्हाला. सभासदांना कळू देते. उगाच भरी बसायचं, टिव 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 करायचं, काय मजा नाही. तुम्ही आणि म्हणूनच तर ती केस चालू आहे ना, की या सगळ्या जे काय अवर्ग आहेत त्यांना सुद्धा तो अधिकार मिळाला पाहिजे, म्हणून त्याचा 10 तारखेला निकाल होता. आणि ह्यांनी लवकर निकाल लावून फक्त 3400 म्हणजे बघा ना, 10% पण होत नाही तो. 50-60 हजार सभासद आहेत आणि 3400 लोकांनाच यांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे. हे कितपत योग्य आहे? पण आम्ही त्याची पण चौकशी केली तर आम्हाला वकिलामार्फत असं सांगण्यात आलं की तुम्ही अर्ज भरला पाहिजे. तुम्ही जर का याविषयी कोर्टात गेलात ना तर इलेक्शन होऊन जाईल आणि तुमची तारीखवर तारीख पडत राहील, म्हणून नाईलाजास्त उमेदवारी अर्ज भरावा लागतो. हा नाही नाही. आता बघा, मी मगाशी बोलल्याप्रमाणे आम्ही पुरावा नसल्यानंतर आरोप करत नाही, पुरावा असल्याशिवाय आरोप करत नाही. हे बघा, 2021 चा निकाल आहे. हे विजय पाटकरांचं नाव, हे मिलिंद आष्टेकरांचं नाव, ही अखंड कार्यकारिणी 14 जणांची. त्याच्यामध्ये 12 जण हे आहेत, 14 जण आहेत. प्रिया वेडे आहे, अलका गोगल आहे, सगळी कार्यकारिणी. आता ह्याचा आदेश तुम्हाला दाखवतो. हा आदेश आहे,
या आदेशात काय म्हटलंय? किरकोळ अर्ज क्रमांक 1/2019 हा दुरुस्ती अर्ज मंजूर करण्यात येत आहे. तरी न्यासाच्या खात्यामधून या ऐवजी न्यासाच्या खात्यामध्ये असे उच्चारावे. अगोदरच्या ऑर्डर मध्ये तो चुकून शब्द उलटा सुलटा झालेला. सेकंड नंबर काय? न्यासा संदर्भात माझे पूर्वाधिकारी यांनी पारित केलेल्या अहवालातील आदेशानुसार तत्कालीन विश्वस्त व व्यवस्थापक म्हणजे रवींद्र बोरगावकर, अखंड बॉडी प्लस रवींद्र बोरगावकर यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या रक्कम 10,78,593 मराठीमध्ये न्यासाच्या खात्यामध्ये सदर आदेश पासून 15 दिवसाच्या आत भरण्यात यावेत. 3 नंबर काय? सदर तत्कालीन विश्वस्त व व्यवस्थापक यांनी वर नमूद रक्कम न्यासाच्या खात्यामध्ये न भरल्यास माझे पूर्वाधिकारी यांच्या अहवालातील आदेशानुसार सदर आदेशाचे पालन न केल्यास महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 मधील कलम 66 व 67 नुसार न्यासाच्या आर्थिक नुकसानीस त्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येऊन म.सा.वि.वि. अधिनियम 1950 कलम 41 नुसार पुढील कारवाई करण्यात येईल. वरील आदेशाचे पालन न केल्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी पुढील कारवाई करण्यात यावी. आता हे कधीच आहे 15 दिवसाची मुदत? तर 18/1/2021 म्हणजे 5 वर्ष झाली तरीही या लोकांनी पैसे भरलेले नाहीत. आणि हे वरच्या सुप्रीम कोर्टात गेले असे म्हणत असतील समजा तुम्हाला, तर त्याची ऑर्डर दाखवा, रजिस्टर केलेली केस दाखवा. हे मी तिथं दिलेलं आहे, त्यालाही उत्तर नाही. मग आम्ही आणि आमच्यावर आरोप भ्रष्टाचार केल्याचे काय चाललंय? उगाच स्वतःची पब्लिसिटी अशा माध्यम दुसऱ्याला बदनाम करून करू नका. ठीक आहे, मला असं वाटतं की पुरेशा गोष्टी आम्ही बोललेलो आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. पुणे विरुद्ध कोल्हापूर कशी? पूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्रपट महामंडळाचे मेंबर आहेत. मग मुंबईने काय करायचं? तुम्ही कायमच आम्हाला असं मुंबईला पूर्वी बघा, कुठल्याही पॅनलमध्ये तुम्ही जर का बघितलं ना तर सर्व समावेशक असतात. कुठलंही पॅनल घ्या तुम्ही. मग तुम्ही प्रसाद सुर्वेंचं पॅनल घेतलं, मेघराज भोसलेचं मागच्या वर्षीचं पॅनल घेतलं किंवा पाटकरांचं पॅनल घेतलं, सगळीकडे सगळे जे आहेत, कारण मतं जी आहेत ना ती सगळीकडची आहेत. असं पॅनल होऊच शकत नाही की मुंबईचं पॅनल, पुणेचं पॅनल, कोल्हापूरचं पॅनल असं होऊ शकत नाही. तसं बघायला गेलं तर कायम मुंबईचं पॅनलच निवडून आलं असतं. सगळ्यात जास्त मतदान मुंबईमध्ये आहे. पण असं कधीच होत नाही. कारण जर का एखादी संस्था चालवायची असेल तर सगळ्या सभासदांच्या समस्या आपल्याला सोडवायच्या असतात. मी मुंबईमध्ये राहतो म्हणून फक्त मुंबईच्या समस्या सोडून मला चालणार नाही. म्हणजे ते तसं करायला लागलो तर त्या संचालकांना लाज वाटायला पाहिजे. मला आता जर का आपण आपल्याच घराला थडगं म्हणायला लागलो, ज्या घरात आपण राहतो आणि ज्या घराने आपल्याला मोठं केलं, आज व्ही शांताराम आणि ह्यांचा भालजी पेंढारकर यांचा वारसा पुढे नेण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं. आज त्या यादीमध्ये माझी का असेना पण आज अध्यक्ष म्हणून तुमचं नाव लागलेलं आहे. आणि त्याची स्थापना ज्यांनी भालजी पेंढारकर आणि व्ही शांताराम यांच्यासारख्या लोकांनी केली, आज त्या चित्रपट संस्थेला, त्या चित्रपट महामंडळाला आपण एक कुटुंब आहोत, त्याला तुम्ही स्वतःच्या तोंडाने थडगं म्हणताय, हे कितपत योग्य आहे मला तुम्ही सांगा. निवडणुका लागल्या की भ्रष्टाचाराचे नियम आवडतात, यात काय काय तथ्य आहे? म्हणजे आज सुरवीर साहेबांच्या काळामध्ये पगार मिळाला सगळ्यांना, ऐकायला मिळालं. मला मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली. धनाजी यमकर सुद्धा या संदर्भात बोलतो. आता ही अंतिम यादी आज जाहीर झाली की किती पात्र उमेदवार आहेत आणि कुठल्या पॅनलमध्ये कोण उभं राहणार आहे हे त्याच्यानंतर ठरेल. आता तरी मला असं वाटतं की साधारणतः जे काही पॅनल आधी व्हायचे आणि त्याच्यानुसार ते फॉर्म भरले जायचे, ह्या वेळेला तेवढा वेळच मिळाला नाही. आणि मुळात ही एवढी निवडणूक घाईघाईत का?
10 तारखेला जूनला निकाल होता. 10 जूनला याचा हायकोर्टातला निकाल होता. व ही निवडणूक एवढी फास्ट ज्यांनी लावली आहे, आम्ही तर कोल्हापुरात राहत नाही. चॅरिटी कमिशनचं ऑफिस कोल्हापूरमध्ये, दररोज 4 माणसं सोडलेली त्यांनी, दररोज चॅरिटीमध्ये जाऊन बसायचं. बरं, त्यांची नावं आम्हाला माहिती आहेत. सगळं माहिती आहे आम्हाला. फक्त आपण काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी बोलताना काय होतं की आपल्या महामंडळाचंच आपल्या लोकांना बदनाम करायचं, या गोष्टी होऊ नये म्हणून कुठेतरी सभ्य पद्धतीने ही गोष्ट आपण टॅकल करतोय. ठीक आहे बाबा, तुम्ही निवडणूक लावलीत ना, सगळे कामं सोडून 19 तारखेला येऊन, 19 तारीख झाल्यानंतर 20 तारखेला येऊन मी फॉर्म भरलेला आहे. 21 तारखेला गुरुवारच्या दिवशी. मी तेच म्हटलं ना की आता विरोधक जे आहेत, मला वाटतं त्याही बोलले आहेत, विजय वडेवट्टीवार पण बोललेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी उगाचच सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या मंत्र्याची पत्नी जर का त्यांच्या क्षेत्रातली एखादी निवडणूक लढवत असेल तर तिचा तो अधिकार नाही आहे का? आणि सरकारी यंत्रणा मला तुम्ही दाखवा ना, तुम्ही कोल्हापूरमध्येच राहताय. सरकारी यंत्रणा जर का काम करत असेल तर आपण तर त्या वाचून वंचित राहणार नाहीत. तुमच्या तर निदर्शनास ही गोष्ट येईल. आणि इतक्या छोट्या गोष्टीसाठी मुळात त्यांचा तो एक अभिनेत्री म्हणून अधिकार आहे आणि त्यांनी येऊन फॉर्म भरून त्या निघून गेल्या. याच्यासाठी आपलं काही पब्लिक कशात पण उडी मारायची. आणि आपण काय भाषण करताना 4 काय असं अशी मान केली म्हणून जे आपण अभिनेत्री झालो असं नाही होत. तुम्ही अभिनेत्री व्हा, तुम्ही फॉर्म भरा.